आर्यनने पण मला अल्टिमेटम दिलंय. म्हणजे जर बाबांशी पूर्वीसारखी बोलायला वागायला लागले तरच तो माझ्याशी बोलेल. जर परशू निर्दोष असेल तर आपोआपच सुटेल तो. आणि परशूच दोषी असेल तर? शहापूरला एका वीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आहे, तिथे जाऊन येतो. आज आपण भेटतोय हे प्लीज अमृताला कळता कामा नये. 11 वाजता देवळाजवळ भेटूया, ओके? हे लग्न हा आयुष्यातला खूप मोठा निर्णय असतो. कुणावर तरी सूड उगवण्यासाठी त्याच्याशी नाती जोडली जात नाहीत. आत्याबाई, साहेबांचा फोन आला होता. साहेब सुखरूप शहापूरला पोहोचलेत. तुम्ही नाही गेलात बरोबर? नाही, माझं काही विशेष तिकडे काम नव्हतं आणि इथे थोडीफार कामं उरली होती. एक विचारते म्हणून गैरसमज नका करून घेऊ, पण अजून नरसिंहचा राग नाही आहे ना तुमच्यावर? नाही नाही, तसं काही नाही अजिबात. पण असं का विचारलं? काही काही प्रश्नांची उत्तरं न सांगितलेलीच बरी वागलीस. आत्याबाई, तुम्ही आज थकल्यासारखे वाटताय. वागणीस वयाने मी 10 वर्षापूर्वीच थकलेली आहे. या मुलांच्या सुखामध्ये सगळा थकवा विसरून गेले होते. पण आता या घरात ज्या काही घटना घडतायत त्या पाहता लवकरच म्हातारी होणार असं वाटतंय मला. आत्याबाई, परशू शेठ निर्दोष असतील तर सुटतीलच ना. तो सुटेल तेव्हा सुटेल, पण आपलेच हात एकमेकांची भांडायला लागले तर कसं करायचं? मी समजू शकतो आत्याबाई तुमची मनस्थिती. आत्याबाई, थोडंसं विषयांतर होतंय, पण मी तुम्हाला काही विचारू शकतो का? म्हणजे युगंधरा सरतापेचा मुलगा वरचेवर आपल्या घरी येतोय. म्हणजे माझी त्याची कधी समोरासमोर गाठभेट झाली नाही, पण हे नक्की काय कळू शकेल का? वाकनेस, नरसिंहने तुम्हाला सांगितलंय ना घरच्या कामात लक्ष देऊ नका म्हणून. मग नका देऊ. उगीच त्याच्या रागाला आणखी कारण नको. नाही म्हणजे आत्याबाई, हे सगळं घरच्यांच्या संमतीने चाललं असेल तर माझं काहीच म्हणणं नाहीये. पण ज्या वेळेला युगंधरा सरतापेचं नाव येतं त्यावेळी घरच्या गोष्टी दारच्या व्हायला वेळ लागत नाही ना, म्हणून. पण आता तुम्हीच यामध्ये लक्ष घालताय म्हटल्यानंतर सगळं विचारपूर्वकच असेल. आणि मला माफ करा, मी उगाच घरच्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं. येतो मी. सॉरी जानकी, उशीर झाला ना मला. मला इकडे का बोलवलंयस ते सांग. जानकी, तू ना राजकारणात जायला हवंस. थेट मुद्द्यापर्यंत कसं यायचं हे व्यवस्थित जमतं तुला? तुला माहिती आहे ना, मग मला इकडे का बोलवलंय ते सांग. सगळं सांगतो, पण जानकी मला आधी सांग, म्हणजे याआधी ठीक होतं, पण आता किल्लेदारांच्या होणाऱ्या जावयाबरोबर कॉफी प्यायला काहीच हरकत नाही ना? आर्यन, मला एक कळत नाहीये, आमच्या घरी आपल्याला भेटण्याची मुभा असताना मला इकडे का बोलवून घेतलंस तू? कारण मी अमृताला तसं सांगितलंय की मी त्या घरात येणार नाही म्हणून. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जानकी, तुला भेटण्यात मला काहीही पाप वाटत नाही. तुला मी माझी मैत्रीण मानतो आणि तुला कुठेही भेटण्यात मला काडीची लाज वाटत नाही. प्रश्न लाज वाटण्याचा नाही आर्यन. याआधी निदान 100दा तरी यांनी मला माफ केलं. त्यांचा गैरफायदा नाही घ्यायचा आहे मला. मला भेटणं तुला कितीही संकटात टाकणारं असलं तरीही आज मला तुझ्याशी बोलायचंय जानकी. खूप महत्वाचं बोलायचंय अमृताबद्दल. बास अहिल्या, बास.
आता ह्या पुढे जर का तू जास्त कटकट कटकट केलीस ना तर मी कानात बोळे घालायला सुरुवात करणार आहे. मग मला ऐकू आलं नाही ना तरी 72, पण मी तुला होऊ देणार नाही. कोणी काहीही म्हणू, पण या सगळ्या प्रकरणाचं मूळ त्या मोलकर्णी पाशीच येऊन थांबतंय. काय प्रॉब्लेम काय आहे तुझा सकाळी सकाळी? काही नाही, पण काल जे काही झालंय ना त्याचा विचार करते. बहुधा परशु भाऊजी काय बोलत होते हे तुम्ही नीट ऐकलेलं दिसत नाही. त्या राघोबानं जानकीच्या बापाचं शेत जप्त केलं होतं. भाऊजींनी त्याला ते परत करायला लावलं आणि त्याचा बदला म्हणून त्याने अमृताला किडनॅप केलं. म्हणजे या घड्याळाचा काटा शेवटी कुठे येऊन थांबतोय? त्या जानकीवर. तुला काय म्हणायचंय? हे जे काही घडलं यात परशु निर्दोष आहे आणि जानकी दोषी आहे. या सगळ्या प्रकरणात परशु भाऊजींचा हात होता का नव्हता या सगळ्या पुढच्या गोष्टी. पण सध्या तरी या सगळ्याचं खापर तिच्याच माथी फुटतंय. पण तरीही सगळे घरात तिचाच उदो उदो करतायत. अहिल्या बास, आता मला या संदर्भात एकही शब्द ऐकून घ्यायचा नाहीये. वा, तुमच्या जानकी वहिनींना त्रास झाला की लगेच नाकाला मिरच्या झुमतात. अमृताच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्याशी जानकीचा काहीही संबंध नाहीये आणि तू तो ओढून ताणून लावू नकोस. कारण आता जर तू तसं केलंस ना तर याद राख, माझ्या इतका वाईट माणूस दुसरा कोणी नसेल मग तेव्हा. बास. नाही आर्यन, तू काय बोलतोय? मला नाही जमणार आहे. तुला हे जमवावंच लागेल जानकी. तुला जर असं वाटत असेल ना की अमृताचं आणि तुझ्या नवऱ्याचं भलं व्हावं तर तुला हे करावंच लागेल. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. तो गेला उडत. त्याला कसा धडा शिकवायचा हे आपण नंतर बघू, कळलं? पण आता तू एक काम कर, तू सरळ बॅग उचल आणि इकडे निघून ये. आता कसला विचार करतेस? हे बघ, मी सांगते तेवढं कर. बरं ठीक आहे, ठीक आहे, तू विचार कर आणि मला सांग, ओके? पण जरा लवकर सांग. कुणाला बॅग घेऊन यायला सांगतेस? अगं, सुखाचा संसार असेल तर करू देत ना त्यांना. राधा आठवते ना, माझी चुलत बहीण राधिका. हा हा हा, ती पुण्याची, म्हणजे पळून जाऊन लग्न केलं होतं तीच का? हो हो, तीच ती पुण्याची. या अशा गोष्टी बऱ्या लक्षात राहतात. हो, अशा गोष्टी कशा विसरल्या जातील? तिला काय सुट्टीसाठी बोलवतेस का? तिचा डिवोर्स झालाय. अगो बाई, 2 दिवसापूर्वी ती माहेरी राहायला आली. पण तिचे बाबा खूप चिडचिड करतायत. चिडचिड करतील नाही तर काय? त्याने त्याच वेळेला सांगितलं होतं या मुलाशी लग्न करू नकोस म्हणून. मला काकांचं वागणं अजिबात पटत नाही, म्हणून मी तिला सरळ सांगितलं, बॅग उचल आणि इकडे निघून ये. तुमची काही हरकत नाहीये ना? मी कोण हरकत घेणार? घराच्या चाव्या तुझ्याकडे आहेत. हो ना. तसं असलं तरी हुकूमत तुमची चालते हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून म्हटलं, तुमची परवानगी आहे ना? या घराचा मालक नरसिंह आहे, तेव्हा त्याला विचारून काय करायचं आहे ते कर. तुला जर असं वाटत असेल ना की अमृताचं आणि तुझ्या नवऱ्याचं भलं व्हावं तर तुला हे करावंच लागेल. जानकी वहिनी, साहेबांचा आत्ताच फोन आला होता. त्यांचं शहापूरमधलं काम आटोपलंय, ते आता निघालेत मुंबईला यायला. हो,
वहिनी, तुमचं लक्ष नाहीये. वाकनीस काका, माझं तुमच्याकडे काम आहे, खूप महत्वाचं. बोला ना मग. गर्व असं चोरासारखं घरात काय शिरतंय? असं नाही जनार्दन साहेब, पण ज्या विषयावर बोलायचंय तो विषय घेऊन मॅडमकडे जावं का न जावं हा प्रश्न पडलाय. भीती वाटते मॅडमची. अच्छा, म्हणून तुमच्याकडे आलो. म्हणजे तुम्हाला आमची भीती वाटत नाही होय? नाही वाटत, कारण हा विषय मी फक्त तुमच्याशीच बोलू शकतो. आता तुम्ही एवढं विश्वासानं बोलताय तर बोला काय ते. पण हे बघा, सरळ सरळ बोलायचं, उगा कोडी घालत बसायचं नाही. म्हणजे एक घाव दोन तुकडे करायचे, पण जो मला पाहिजे तोच तुकडा माझ्या समोर पडला पाहिजे. झाला गाव. हो कर्व, हा काय प्रकार आहे? तुम्ही म्हणालात एक घाव दोन तुकडे करा, मी केले. आर्यन साहेब किल्लेदारांची जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून गेले काही दिवस मी त्यांच्यावर नजर ठेवून होतो. तर या गोष्टी हाताला लागल्या. पुढचे 2 दिवस आपण आपल्या वर्तमानपत्राचा खप दुपटीनं वाढवू शकतोय. हे बघा कर्व, हे फोटो जर का उद्याच्या पेपरात छापले तर दुसऱ्या दिवशी तुमचा फोटो तुमच्या घराच्या पिताडावर टांगण मी. हो जनार्दन राव, तुम्हाला कळतंय? मला शिकवू नका. एक लक्षात ठेवा, आपण जे चिखलाचं राजकारण करतोय त्यामध्ये आर्यन बाबाला वाढायचं काम नाही. जर का तुम्ही तसं केलं तर युगंधरा बाई राहिल्या बाजूला मीच तुम्हाला सोलन. काय झालंय काय? हा, असे का बसलात गांधीजींच्या माकडांसारखे? गांधींची 3 माकडं होती, 2 नाही. तू पण बस, तू पण माकड दिसतेस. आणि तसं पण माकडांना शेपटी असते, तुला शेपट आहे. बस. तू फार बोलायला लागलायस. एक दिवशी अशी ठेवून दे. तुम्ही दोघं बाहेर जाऊन भांडा, इथे मला त्रास देऊ नका. का? काय ग, काय झालं? अगं तुला कळत कसं नाहीये, सकाळपासून आर्यन दादाचा फोन नाही ना आलाय, म्हणून ती अशी बसलीये. दुपारी जेवली पण नाहीये. का? फोन का नाही आला? भांडलात की काय दोघं? नाही, भांडलो नाही, पण त्याने एक अशी अट घातली आहे जी मी कधीच पूर्ण नाही करू शकत. अगं पण तो तुला भेटणार नाहीये ना, आपण त्याला भेटू शकतो. कुठे? युगंधरा सरतापेच्या घरी? तिथे कशाला जायचं? तुम्हाला दोघांना कॉफी पिण्याची फार हौस आहे ना, तिकडेच भेटू ना. चल चल माझ्या बरोबर चल. अगं आता काय एवढ्या रात्री कॉफी प्यायला जाणार आहे? हे गड्या, फार चोमडेपणा करू नको. मी तिला बाहेर घेऊन चाललीये. बाहेर आत्याबाई पण आहेत ना, मजा येईल. चल मजा करू. चल चल नको, जानकी. चल ग चल. बोल ना मग, काय बोलायचं तुला?
हे बघा आर्यन बाबा, तुझ्या मनात जी काही ध्येयंडी चालली आहे ना ती माझ्या पुढे एकदा काय ती फोड. हे बघ, मी तुझा दोस्त आहे. दोस्तानी दोस्ताशी कधी खोटं बोलायचं नाही. बरोबर आहे तुझं, पण जना काका म्हणजे बघ, माझ्या मनातलं राहू दे. तुझ्या मनात जो प्रश्न आहे ना तो विचार मला. तू नक्की नरसिंह किल्लेदाराच्या पोरीला पटवतोयस का त्याच्या बायकोला? का तुला कोणी काय बोललं का? नाही, बोलणं सोड. मी तुम्हा दोघांची एकत्र फोटो बघितली. कुठल्याशा देवळात भेटला तुम्ही. आपल्या प्रेसमधल्या फोटोग्राफरनं काढले ते. काय जना काका, वाया घालवलास ना हा चान्स. अरे मला जर आधी माहिती असतं की तिथे तो फोटोग्राफरही आहे तर मग ती भेट मी आणखीन सत्कारणी लावली असती. ठीक आहे, हरकत नाही. नेक्स्ट टाइम. काय आर्यन बाबा, तुझ्या हुशारीबद्दल माझ्या मनात तीळ मात्र पण शंका नाही. पण उगाच नको तर विचार करून विस्तवाला हात लावू नकोस बघ. जना काका, मी तुला किती वेळा सांगितले, मी विनायक सरतापेंचा मुलगा आहे. नाही, म्हणूनच म्हणतोय, सगळं काही व्यवस्थित चाललं असताना विनायकच्या हातून पण एक चूक घडली. आणि पुढं काय घडले ते समजायलाच ठाव आहे. जना काका, तू अजिबात काळजी करू नकोस. काय आर्यन बाबा, तू जे काय करतोयस ना त्यामुळे जर नरसिंह किल्लेदाराचा वाटोळ होणार असेल तर माझा तुला फुल सपोर्ट आहे. पण जे काय करशील ते मला विश्वासात घेऊन कर. नक्कीच, 100%. जना काका, एक काम कर, त्या फोटोग्राफरला म्हणाव की ते फोटोज अहिल्या किल्लेदारांपर्यंत पोहोचव. म्हणजे मग पुढचा तमाशा आपोआप घडेल. आता तुला जी गोष्ट बोलायची होती त्यात भरपूर पानं असतील, नाही का? नको अगं, अगं जानकी कुठे झाले काय नाही. चल चल. पण अगं कुठे निघाल्यात दोघे जणी? अहो बघा ना, सारखं खोलीमध्ये बसून राहायचं. 4 लोकात यायला नको. शेवटी हात धरला आणि बाहेर काढलं तिला. काय काय अमृता, आमच्याशी बोलायला आवडत नाही तुला? नाही अगं आत्याजी, तसं नाहीये. कंटाळा आला होता ग. आता कसला कंटाळा आलाय ग तुला? वहिनी साहेब, साहेब शहापूरवरनं निघाले पण टँकरने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात झाला. अरे देवा. वाकनेस काका, काय बोलताय तुम्ही? बाबा कुठे आहेत? बाबा कुठे आहेत? त्यांना काही झालं नाही ना? आत्याबाई, वाकनेस काका, काय विचारते मी? 1.5-2 तासाचा प्रवास आहे. कार्यक्रम संपला की लगेच निघून ये. येतो अमृता. वाकनेस काका, वाकनेस काका, बाबा कुठे आहेत? मला आत्ताच्या आत्ता त्यांना भेटायचंय. वाकनेस काका, ड्रायव्हरला आत्ताच्या आत्ता गाडी काढायला सांगा. वाकनेस काका, मी काय बोलते तुम्हाला कळतंय का? बाबा, बाबा,
तुझं काय झालं बाळा? अमृता, शांत हो बाळा.